आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 1180वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुखे वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. माझी अल्प हे वासना, तू तो उदाराचा राणा. तुगा मने भोगे, पीडा केली धाव वेगे. सुखे वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. आता लक्ष्मी वल्लभा म्हणजे तो लक्ष्मीचा पती, दीनानाथा म्हणजे या जगाचं जो पालन पोषण करणारा आहे भगवान विष्णू, त्याला दीनानाथा म्हणतात. आणि पद्मनाभा म्हणजे भगवान विष्णूलाच म्हणतात, कारण त्यांच्या नाभीमधून कमळ करण निर्माण झालं म्हणून त्यांना पद्मनाभा हे एक नाव पडलेलं आहे. महाराज म्हणतात की हे लक्ष्मीचे पती दीनानाथ स्वामी, तूच माझा पद्मनाभा आहेस. तुझ्याच पायापाशी खरे सुख आहे. मला तुझ्या पायापासून थोडंसुद्धा वेगळं करू नकोस. माझी वासना थोडीच आहे. वासना का आहे महाराजाची? कारण त्याच्या पायापासून, कारण या पद्मनाभा म्हणजे या भगवान विष्णूच्या माता लक्ष्मीच्या पायापासून वेगळं करू नये एवढीच वासना महाराजाची आहे. तू उदार आहेस, उदाराचा राजा आहेस. मला माझ्या जीवनामध्ये प्रारब्ध कर्मानुसार मोठी पीडा माझ्या जीवनामध्ये मला सहन करावी लागते, तरी माझ्या हाकेला त्वरित तुझ्या जीवनामध्ये धावून ये. असा सरळ या अभंगाचा आपण अर्थ पाहिलेला आहे. कारण गौरी पूजन म्हणजे काय? काल लक्ष्म्या प्रत्येकाच्या घरी ह्या लक्ष्म्या आल्या. काल आपण लक्ष्म्या कारण घरामध्ये आणून त्या देवापाशी ठेवतो. सुंदर असं मकर तयार करतो. मग ते मकर सजवितात. कुणाच्यात उभ्या लक्ष्म्या असतात, कुणाच्यात तांब्याच्या लक्ष्म्या असतात. 5 प्रकारच्या राशी, त्या राशीमध्ये अनेक 5 प्रकारचे फळं म्हणा किंवा 4-5 प्रकारचे पदार्थ तयार करतात आणि छोट्या छोट्या भांड्यामध्ये ते पुढे मांडलं जातात. खेळणं, लायटिंग. आणि आज कारण 2 लक्ष्म्याला 16 नैवेद्य वाती ते तयार करून, कारण केळीच्या पानावर भोजन घालून ते पंचपक्वानाचं भोजन घातलं जातं, पुरणपोळीचं भोजन घातलं जातं. आणि घरामधले सर्व लोक कारण या माता लक्ष्मीची पूजा आरती करतात आणि आनंदानं आपल्या जीवनामध्ये आपण भोजन करीत राहतो. त्याला आपण गौरी पूजन असं म्हणतो. हा सण आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो. आता गौरी पूजन म्हणजे काय? केवळ नुसतं धन संपत्ती पैसा सत्ता मिळवणे नसून हा कारण कुटुंबामधील आंतरिक समाधान, शांती, समृद्धी प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये लाभावी. त्या घरामध्ये एकूण एकाविषयी प्रेम असावं, जिव्हाळ्याचं नातं असावं, बायकोचं, नवऱ्याचं, लेकराचं, सुनाचं. याच्यासाठी आपण या लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि एकत्रित बसून आपण भोजन करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख शांती हे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची आहे. आता सुख शांती तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आध्यात्मिक उन्नतीच करणे आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. म्हणून लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. आपण ज्या घरी राहतो, ज्या घरामध्ये राहतो, ज्या कुटुंबामध्ये राहतो किंवा या देहामध्ये
जो आपला आत्माराम जो राहतो तोही आनंदित राहिले पाहिजे. घरामधील सर्व कारण मंडळी तुमच्या जीवनामध्ये आनंदानं ते घरचं वातावरण असलं पाहिजे. एकूण एकाचे मन मिळवणी झाली पाहिजे, मन एकूण एकाचे मिळाले पाहिजे. कोणाचाच कोणाला राग न आला पाहिजे. पण असं जीवन ज्या घरचं असेल त्याच घरी सुख, शांती, समाधान, आंतरिक शांती लाभते. आणि जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण भौतिक संपत्तीच्या कारण मोहामधून बाहेरच पडत नाही, म्हणून प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये या भौतिक संपत्तीच्या कारण सुखामधून तुमच्या जीवनामध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळेसच समाधान, शांती ही आपल्या जीवनामध्ये मिळते. आणि त्यावेळेसच तुमच्या घरी खरं त्या लक्ष्मीची प्राप्ती होते. खरी लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये आणि तो जो कारण पद्मनाभा जो भगवान विष्णू आहे, प्रत्येक मनुष्याच्या या देहरूपी पंढरीमध्येच तो भगवान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक समृद्धी हे प्रत्येक मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून ही लक्ष्मी ही आध्यात्मिक संपत्तीची देवी आहे. म्हणून याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करून घेणे, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणे. आता हे प्राप्त करून घ्यायचं असेल धर्म, शास्त्र, संत यांच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण करावं लागतं. कारण या देहरूपी मंदिरामध्येच म्हटलं की तो लक्ष्मीचा पती आहे. ती कारण लक्ष्मी आपल्या अंतःकरणामध्ये आहे. मात्र याच्यासाठी आपल्याला आतच पाहावं लागतं. म्हणून आता हे आत पाहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे? सदाचार, नीतिमूल्ये या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ज्यावेळी माणूस धर्म, शास्त्र, संत किंवा आपल्या देशाचा कायदा याच्या वचनाप्रमाणे आपले जीवनाचे मूल्य ठरवितो, जीवनाचं आचरण करतो, नीतिमूल्याप्रमाणे जीवनाचं जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आचरण करतो त्याच्याच घरी लक्ष्मी मातेची कृपा होते. त्याच्यावरच भगवान विष्णूची त्याच्या जीवनामध्ये कृपा होते. कारण प्रामाणिकपणे जीवन जगणं, कारण समाजामध्येच राहून नीतिमूल्याचं पालन करणं. मग तुमच्या नीतिमूल्यानं मग कितीही धन कमवा, पद प्रतिष्ठा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असं महाराज म्हणतात. म्हणून धन कमवू नका असं नाही, पण ते जोडून या धन उत्तम व्यवहारानं तुमच्या जीवनामध्ये धन कमवा. त्याच धनानं तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान मिळतं. जे धन अधर्मानं किंवा तुमच्या जीवनामध्ये अनीतीनं जे धन कमविता, पद कमविता, सत्ता कमविता, त्याच्यामधून तुमचं कुटुंबही सुखी राहत नाही आणि तुमच्या जीवनामध्येही सुख, शांती, समाधान मिळत नाही. म्हणून शास्त्रानं कारण धनाच्या मागं 16 अनर्थ सांगितलेले आहेत, उगं सांगितलेले नाहीत. म्हणून याच्याबद्दल नाथबाबा काय म्हणतात ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. अर्थ सर्वांगे अनर्थभूत, हे माझे वचन त्रिसत्य. पृथ्वी माझी जे जे अनर्थ, ते ते अर्थात उपजती. एकनाथ महाराज किती सुंदर सांगतात, हे सत्य वचन बोलतो म्हणतात. कारण या पृथ्वीमध्ये जेवढे अनर्थ होतात ते अनर्थ कशामुळं होतात? या धनामुळंच, पदामुळं, संपत्तीमुळं, प्रतिष्ठा, मान. हे जर तुमच्या जीवनामध्ये याच्यापासून जर तुम्ही बाजूला राहिलात, मानाच्या, धनाच्या, पदाच्या याच्यापासून मनुष्य जर दूर राहिला तर त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान सर्व गोष्टी मिळतं. पण आपण अर्थाच्या मागं म्हणजे संपत्तीच्या मागं लागल्यामुळं मग किती अनर्थ आहेत. तर नाथबाबा सांगतात, पुसाला अर्थीचे अनर्थ, ते सांगता असंख्य अनंत. संक्षेप सांगेन येथ, 15 अनर्थ अर्थासी. कारण नाथबाबा म्हणतात, कारण तुम्ही अधर्माने
जर तुमच्या जीवनामध्ये धन, पद, संपत्ती, सर्व कमीत असाल तर असंख्य असे अनर्थ तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतात. कारण त्याच्यापदी नाथबाबा म्हणतात, मी काही थोडे त्रोटक असे तुम्हाला सांगतो. नाथबाबांनी 15 अनर्थ सांगितलेले आहेत. धर्मशास्त्रानं 16 सांगितलेले आहेत. आता त्याच्यात त्रोटक 1-2 आपण आपल्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. नाथबाबा म्हणतात, प्रथम अनर्थ अर्थासी, चोरी वशे अर्थापासी, आर्तू नाही गाजयापासी, चोरापासून त्याची भय नाही. कारण ज्याला जो अधर्मानं धन कमितो त्याला जास्त चोराची भीती असते. चोरापासून त्याला संध्याकाळी झोपच येत नाही. एक तर त्या कारण चोर धन घेऊन जाऊ जा, पण स्वतःचा प्राण त्याला म्हणजे त्याच्यावर हात म्हणजे वार करू नये असं त्याच्या मनाला वाटतं. त्याच्यामुळं तो काही झोपत नाही. म्हणून पहिली भीती त्याला चोराची असते. बाहेर फिरायला तर त्याच्या मागं कारण त्याला लुबाडण्यासाठी त्याच्या पाठला करीत असतात. म्हणून त्याला या धनाच्या मागं 16 अनर्थ शास्त्रानं उगं सांगितलेले नाहीत. महाराज सांगतात की तुमच्यापाशी जर धनच नसेल त्या मनुष्याला चोराची अजिबात त्याच्या जीवनामध्ये भीती नाही. त्याच्याबद्दल नाथबाबा म्हणतात, द्रव्य नाही ज्याच्या हाती ते देखोनी चोर भीती, काही मागेला प्रती म्हणून लपती त्या भोगे. कारण ज्याच्याकडं धन नाही त्यालाच चोर भेटतो. कारण तोच मला काहीतरी मागेल म्हणून चोर त्याच्यापासून लांब पळून जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे निर्धन आहे, त्याला कशाची भीती आहे? कोणाचीच भीती नाही, कशाचीच भीती नाही. धनाच्या मागं असे अनर्थ आहेत. अजून नाथबाबा काय सांगतात ते पाहू. परस्व बोळ्याने बुडवणे, का विजने हरणे सर्वस्व, मार्गी पडेल धन पराचे, सोय जानोने अमकियाचे, नाही देणे त्यासी साचे, ही चोरीचे लक्षण. किती सुंदर सांगतात नाथबाबा. कारण तो धनाच्या मागे एखादा मनुष्य लागला, अधर्माने त्याच्या जीवनामध्ये वागायला सुरुवात केल्यानंतर त्याला जवळचा कळत नाही, त्याला लांबचा कळत नाही, त्याला जातीचा कळत नाही, विजातीचा कळत नाही, का कोणी असो, फक्त तो धन कसं मिळेल, त्याच्यापासून धन कसं घेता येईल याच्याच तो मागं लागलेला असतो. त्याच्याकडे एखाद्यानं धन ठेवलं तरी त्याला परत देव वाटत नाही. उसनं घेतलं तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला परत देव वाटत नाही. त्याला दुसऱ्याचंही चांगलं झालेलं त्याच्या जीवनामध्ये देखवत नाही. दुसऱ्याकडं असणारंही धन त्याच्या जीवनामध्ये त्याला देखवत नाही. असं हे धनाच्या मागं 16 अनर्थ आहेत. म्हणून आपल्याला जर सुख, समाधान, शांती खरी पाहिजे असेल, खरी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची असेल, किंवा आपल्याला खरं आंतरिक समाधान, शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कारण आपल्या कष्टानंच धन कमवावं, तेच धन तुमच्या घरामध्ये सुख, शांती, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदते. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदू लागली, त्या लक्ष्मीचा पतीही तुमच्या घरी तो नांदत असतो. असं या अभंगावर, या गौरीपूजन निमित्त माझ्या जीवनामध्ये शब्दरूपी भावपुष्प पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.